आई नमस्कार. मी तुमचा आगरी गोल्डन मॅन. जो मराठी शिकल तोच या महाराष्ट्रात टिकल. काय तुमचं नाव? माझं नाव अक्षय शरद भोईर. दादा 1 मे बद्दल तुमचं काय मत आहे? काय 1 मे बद्दल? 1 मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन. 1960 मध्ये आपला महाराष्ट्र दिनची स्थापना झाली आणि आपला महाराष्ट्र दिन सांगितलं म्हणजे आपल्या सर्वांना अभिमान असतो आणि उत्साह असतो की एक मे मध्ये काय साजरा करायचं निमित्त काय. म्हणजे 1 मे म्हणजे आपली एक महाराष्ट्र भूमी ही सर्व समाजसुधारकांची भूमी, त्याच्यानंतर क्रांतीवीर आहेत त्यांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी आहे. आजही त्यांचा नारा गाजतोय, जय भवानी जय शिवाजी. आपले महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेले आपले समाजाचे बाबासाहेब आंबेडकर, आज त्यांच्याच संविधानावरती पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारत चाललं जातं. ही एक प्रगतीचं वाटचाल आजही चालू आहे. नमस्कार दादा. नमस्कार. मी आगरी गोल्डन मॅन. ओके, हा, आपलं नाव? वेलकम. थँक्यू. माझं नाव बर्नार्ड लोपिस. तुमचं नाव काय ताई? माझं पूनम वरठे. ओके ताई, इथले स्थानिक तुम्ही? मी इथले मी आदिवासी. काय नाव तुझं? माझा सुनील नाम. तुमचं नाव काय? शशिकला अशोक सोलंकी. बोलतात ना परप्रांती, बरोबर. मुंबईमध्ये नसलो म्हणजे मुंबई सोडून गेलो तर तुमची मुंबई टिकणार नाही. त्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? ऍक्च्युअल तो त्यांचा वेडेपणा आहे. जिथे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, जिथे तुम्हाला रुजायचं आहे, जिथे तुम्हाला राहायचं आहे, तिकडची भाषा तुम्हाला येणं हे कोणी सांगून नाही, दबावाची पण गरज नाही. तुम्हाला ते आपोआप मनातून वाटलं पाहिजे की आम्हाला आलं पाहिजे हे. बरोबर. कारण आपली मुलं जेव्हा बाहेर जातात, कुठेही जर्मनीला जातात, फ्रान्सला जातात, तेव्हा ती पहिली भाषा शिकतात. बरोबर. कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला तिथे नोकरी करायची आहे, आम्हाला तिथे राहायचं आहे, आम्हाला आमचं रोजचं इंटरॅक्शन त्यांच्याबरोबर होणार आहे. तर मग आम्हाला मराठी आलीच पाहिजे. बरोबर दादा. म्हणजे त्यांची भाषा आली पाहिजे, तशी इकडे पण तुम्हाला मराठी आली पाहिजे. जुजबी तरी मराठी आली पाहिजे तुम्हाला. बरोबर. पण तुम्ही असं सांगाल की आम्हाला तुमची भाषेचा दुस्वास म्हणून आम्ही करणारच नाही, बरोबर. तर तुमच्या अजून काय अडणार पण नाही. बरोबर आहे तुमचं दादा. म्हणजे आणि एक सिंपल असं लॉजिक आहे की जिथे तुम्ही काम करता, जिथे तुम्हाला राहायचं आहे, तुम्ही जिकडचे रहिवासी म्हणून राहत, तिथे तुम्हाला आम्ही तुमची भाषा पण घेणार आहे. भाषा ही हा एक स्वाभिमान आहे माणसाचा. मुंबईमधनं आम्ही निघून गेलो तर मुंबई बंद पडेल, काय वाटतं तुला? बघा असं काय नाही. मुंबईमधून कोणी पण केलं तर मुंबईचं काय होणार नाही, तसं काय नाही. अरे असं कसं चालणार आहे? तुम्ही जाऊन तर दाखवा. आम्ही चालून दाखवतो आमची मुंबई कशी चालते ती. कशाला बंद पडेल? महाराष्ट्र काय भुकं मारतात? तुमच्या जीवावर जगतात. हा, कोण सांगते का नाही जगणार? बरोबर. आम्ही महाराष्ट्राला का कमावतात आणि खातात, तुमच्यासारखे फुकटचे खात नाही. बरोबर आहे. हे मरमर मरतात, समुद्रावरनं मच्छी आणतात, कमावतात, मरतात आणि इथे कमावून खातात. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. जर असं असेल मग हे कसलं साम्राज्य आहे? हे तर आग्र्याचंच साम्राज्य आहे. हे का दिसतं हे तुम्हाला पुन्हा? बघा, हे जे उभारलेलं आहे हे साम्राज्य एका आगरी समाजाच्या मुलाचं आहे. त्यांचं नाव आहे अक्षय भोईर. बघा, यांनी हे जर साम्राज्य उभं केलेलं आहे स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे. हा, जर ते परप्रांतीय येऊन सांगत असतील की मुंबईमध्ये आम्ही राहत नाही म्हणजे मुंबई काहीच नाही, असं मराठी माणूस हा मेहनती आहे. दादा तुम्ही दाखवून दिलेले आहे. आता त्यांचं मत असं आहे दादा की मराठी माणूस हा मेहनती नाही आहे. अजिबात नाही. आजही आम्ही शेती करतो, आजही आमच्या वाडी आहे, आमचा फुलांचा व्यवसाय चालू आहे आणि जोडधंदा म्हणून हा व्यवसाय आहे. प्रत्येकाला समज नसेल आणि प्रत्येकाला गैरसमज असतील, पण हे चुकीचं आहे आणि हे याच्यासाठी आम्ही सर्व इकडले भूमिपुत्र एकत्र येतात की हा जर कुठला ठपका लागत असेल ते आम्ही दाखवतो कुठल्या दुसऱ्या समाजाला की हे खरं आहे की खोटं आहे. कोण बोलतो करायला समोर? हे कशाला मग तुम्ही येतात का आम्हाला पोसायला? एवढी वर्ष तुम्ही आले आम्हाला पोसायला. आम्ही आहे तर तुम्ही आहेत. बरोबर आहे. हा? कारण जर त्यावेळी आम्ही आपल्याकडे नसले तर तुम्ही काय करणार आहेत? बरोबर. जर आम्हीच गावकऱ्यांनी एकी केली ना, तुम्हाला गावकऱ्यांच्या बाहेर काढले तर तुम्ही काय खाणार आहेत? तुमच्यासारखी मुलगी ही रिक्षा चालवते, हा, त्यांच्यावर हा मेन दणका आहे की आमच्या मुली सुद्धा कमी नाहीत तुमच्यापेक्षा. मुली सुद्धा कमी नाहीत आपण. कमी नाही आता. हा, आता मुली पण मुलांच्या बरोबर. हा, मुलांच्या बरोबरीने होत आहे. कुठलं तुम्ही? मी हैदराबादचा. हैदराबादचा. कर्नाटक हैदराबाद, बरोबर. किती वर्ष झाले तुम्ही मुंबई मला. हा मुंबईमध्ये? माझा जन्मच इथलचा आहे. अरे वा, चांगले. आणि मग तू आता जे परप्रांतीय जे बोलतात, आता तुम्ही तर हैदराबादची तू एवढी अकस्मात केली आहे भाषा, एवढी चांगली बोलतोस, बरोबर. मला तर 8-10 भाषा जमते बोलायला. 8-10 भाषा जमतात तुला बोलायला?
काय नाव तुमचं? माझं नाव आहे सुभाष, सुभाष कुठनं? राजस्थान. राजस्थान. तर नाव काय नमस्कार, तुमचं नाव? यशवंत रघुनाथ म्हात्रे. वा वा दादा तुम्ही मी इथे जुचंद्राला स्थानिक आहो स्थानिक इकडे. आहेत बरोबर दादा? स्थानिक आहो. सुरेश राम कुठनं तुम्ही? युपीचे. युपीचे. हो, काय नाव तुमचं? कमलेश. कधीपासून इथे धंदा करता तुम्ही? झाले 35 वर्ष. 35 वर्ष झाले. नाव काय तुझं? मनसुख बिश्नोई, हा. किती वर्षापासून राहतो इथे? महाराष्ट्रमध्ये हा 4-5 वर्षामध्ये हा. मग मराठी येते का तुला? थोडी आती. येते ना पण हा. पण आता इथे महाराष्ट्रात राहून मराठी बोललो पाहिजे का नाही बोललो पाहिजे? बरोबर बोलला बरोबर ना? नाही बोलायलाच लागेल, हा. बोलायलाच लागेल इकडे. जर ते मराठी मराठी म्हणजे आपल्या इकडे येतात राहायला, ते तर बोलायलाच पाहिजे. तसं काय ना, तुम्हाला यायला पाहिजे, हा. तुम्हाला समजायला पाहिजे की आम्हाला काय बोलतात माणूस, बरोबर काय बोलतो हा, माणूस ते बरोबर, समजायला पाहिजे, बरोबर. तुम्हाला बोलायला पण यायला पाहिजे. बरोबर हा. पण हे पण नाही की तुम्ही तेच बोला, बरोबर ना? तेच ते बोला. ते सांगतात की आम्ही म्हणजे ते जर असं गर्वाने सांगत असतील की आम्ही हिंदीच बोलू, आम्हाला मराठीची गरज नाही, तर तुम्हाला काय वाटतं? तसं नाही, तसं महाराष्ट्रात यायला तुम्ही राहता, महाराष्ट्रात खाता, महाराष्ट्रात तुम्ही थोडंफार वावरता, मराठी यायला पाहिजे. बरोबर ना? नाही त्याबद्दल काय मत तुमचं आहे? आईला जेवतात खातात ते बोलायला पाहिजे मराठी. बरोबर तो स्वाभिमानाचा पॉईंट आहे आपला, की बाबा आपण जी भाषा बोलतो ती भाषा जर जगली तर ती जात कुठली ती आपल्या लक्षात येते. आता तुम्ही समजा आगरी भाषेत बोलत असाल, आम्हाला त्या भाषा समजतात सगळ्या, म्हणजे इकडच्या ज्या भाषा बोलीभाषा आहेत त्या सगळ्या भाषा आम्हाला येतात, पण आम्ही बोलतो पण त्यांच्याशी त्याच भाषेत. परंतु आमच्या सगळ्यांचा बेस मराठी आहे. बरोबर तर तो बेस आहे ना, त्यांनी इथून घेऊन चालायलाच पाहिजे. बरोबर दादा. मस्ट, इट इज मस्ट. नाही असं नाही, त्यांना जर बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. नवीन हे नाही बोलता आले असेल त्यांना पण प्रयत्न करायला पाहिजे. इथे राहायचं असेल तर बोलू शकतो. बरोबर. असं तर होऊच नाही शकत, मग असं काय तर बिलकुल तुमचं नाही होऊ शकत. काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? काय बोलायचं त्यांना तुम्ही? मी तर एकच म्हणतो, हा. जसा स्टेट आहे हा त्याच्यासाठी पहिले तयार राहा. बरोबर. बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी पहिले तयार राहा. इथला बोलायला तर यायला पाहिजे, कारण की हा. काय माहितीये का, मराठी तर मी तर साऊथ इंडियन आहे, मी तर शेट्टी आहे, बरोबर. हा. ठीक आहे, मी घरी का बोलतो मराठी बोलतो, बरोबर ना? थोडीशी मराठी बोलतो का आणि बोलतो? साऊथ इंडियन पण बोलतो. का का बोलतो तर आपण इथे राहतो ना, आपण इथला इथे खातो, राहतो. हा. इथला हा. राहतो. मग आपली आपण पोरीला शिकवू शकतो, हा. मुलाला शिकवू शकतो, हा. तर तुम्हाला पण शिकवू मग ते- आपण. दादा तुमच्या कवितेच्या तुमच्या उपरी भाषेमध्ये 2-3 ओवी होत्या, त्यासाठी तुम्ही तुमची टोपी घाला ना. इनफॅक्ट काय माहिती आहे का, म्हणजे कुपारी आम्ही म्हणजे जी भाषा आहे त्या भाषेमध्ये फारसं आता साहित्य नाही आहे. आणि कविता सांगाल तर आता कसं आहे, आमच्याकडे चर्चला जाणाऱ्या ज्या बायका असतात, म्हणजे आपण सांगतो की उठलं की पहिलं चर्च, पण पहिल्यांदा चर्चला गेल्यानंतर आल्यानंतर तुमची वागणूक तशी असते का, हा मुद्दा आहे. त्याच्यावरती एक मी थोडंसं एक प्रहसन लिहिलं होतं, पण त्यात माझ्या पूर्ण लक्षात नाही आहे, पण त्याच्या 2 ओळी तुम्हाला मी ऐकवतो. उठली गा पहिली देवळा साल्ली, उठली गा पहिली देवळा साल्ली, पहिला मिसके होडी नायडो. फर्स्ट मार्च जे असतं ना ते काय सोडायला तयार नाही. सकाळी उठलं की 5ला देवळात. उठली गा पहिली देवळा साल्ली, पहिला मिसके होडी नायलो, येता जाता लोकांना गाळी, येता जाता लोकांना गाळी, दिखाती भोळी चोडी नायलो. म्हणजे दिसायला जी किती भोळी असते, तरी देवळात जरी जाणारी असती तरी तिची वृत्ती सुटत नाही. हा एक बरोबर. जनरल मुद्दा आहे, हा. तो सगळ्याच भाविकांना लागू पडतो आता. हा, बरोबर, पण compulsory. पण अशी एक ती होती कविता, पण आता त्यातल्या ओळी काय माझ्या फारशा लक्षात नाहीत, नाही सुंदर ते लिहून सुंदर ठेवलेले कविता. आहेत. सुंदर कविता आहे. तर आणि मोस्टली आमचा विषय कसा असायचा की आम्ही ह्या कविताचं सादरीकरण होतं ना ते इथे करायचो. आपल्या म्हणजे जी आमची जुनी पिढी आहे, ज्या बायका आहेत ज्यांना कुठे जास्त फिरायला मिळत नाही, मनोरंजनाचे कार्यक्रम होत नाही त्यांचे, अशा लोकांच्या समोर आम्ही ते कार्यक्रम करायचो. त्याच्यामुळे आमचा भर काय असायचा की कसंही करून कविता विनोदी झाली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे चिमटे काढल्याशिवाय ती विनोदी होत नाही. बरोबर मग ते sir. चिमटे काढावे लागतात. हा. मग त्या चिमट्याने कोण दुखावलं जात नाहीत. नाही, आम्ही असं compulsory हसतोच हा, तो. हा. हसायचं. हा, compulsory. पण हसता हसता चिमटा बसला ना की जसं वागणारा जो माणूस आहे ना तो विचार तो करतो की अरे, थोडासा हे कुठे मला असेल का. बरोबर. So, प्रत्येक बाईचं उदाहरण हा, आहे हा, ते. हा. ते माझ्या विषयी नसेल तर ना हा. असं. एक तो डाऊट त्यांच्या मनामध्ये जो असायचा ना, बरोबर तो जागा करायचा फक्त. बरोबर बोलला बरोबर ना, तेव्हाच सगळ्यांना गॅसवर चढवशील ना तू, पाहिजे. बरोबर का नाही? मग आता गॅस बद्दल काय असं म्हणजे आता आम्हाला गॅस भेटत नाही, बरोबर. नाही भेटत ना, भेटत काय भेटन भाई, जेव्हा 21 दिवस तुम्ही आम्हाला आलो होता, 25 बरोबर. दिवसानंतर हा. बुकिंग होते. बरोबर ना. मग जेव्हा आम्ही एकच गॅस असेल तर त्यांनी काय करायचं? नाही एकच मध्ये आमचा एकच गॅस आहे, हा. बरोबर. मग तो तुमच्यावर बुकिंग करायचा का आमचा आम्ही भरायचा? नाही 25 दिवसाला सगळ्याला 25 दिवसाला भेटते ना. भेटेल ना नक्की. हा. हा, नाही भेटला तर
नाही भेटते नक्की भेटेल ना नक्की. म्हणजे आता दुसरं येईल परप्रांती बरोबर हं. हे भाई हे बी आहे हं. बरोबर ते सांगतात आम्ही मराठी बोलणार नाही जा तू काय सांगू शकते त्यांना काय बोलू शकते त्या की त्या बोलली का नाही, पाहिजे नाही, बोलणी पाहिजे बरोबर कारण त्या इकडे येतात ना ते हा. मग इकडे येतात खातात हाकतात पण आमच्या नाही जमत. बरोबर त्याच्यामुळे त्यावेळी जर आवरा आमचा या करून घेतले तर मग त्याने बोलला पाहिजे ना बोलला पाहिजे त्यांना बरोबर. घ्यासवर बसून त्यांचा घ्यास कमी करायला लागेल मला बरोबर म्हणून जर खाली वाटला असेल ना दे मी त्यानंच बसवतो त्यांना बरोबर ठीक आहे धन्यवाद तर तुम्हाला काय वाटतंय भूमिपुत्र असे एकत्र राहावं का भूमिपुत्रांनी एकत्र राहणं ही खरं तर काळाची गरज आहे. बरोबर भूमिपुत्र जर एकत्र राहिले नाहीत आणि आपण जर त्याच्यावरती जो राजकारण्यांनी त्यांच्या फायद्यासाठी जो डायलॉग वापरलेला आहे तो डायलॉग आता आपल्याला घ्यायची वेळ आहे की बटेंगे तो कटेंगे. बरोबर म्हणजे भूमिपुत्र जर वाटला गेला तर मात्र त्याला प्रॉब्लेम होईल नाही, बरोबर. कारण आता ही परप्रांतातली जी आक्रमणं जी आहेत हळूहळू इकडची संस्कृती म्हणजे नाश पावत चालली आहे. बरोबर आता आमच्या गावामध्ये सगळं ऑलवेल आहे बरं. परंतु पूर्ण परिसरात जर तुम्ही बघितलं ना हं. तर कुठे ना कुठे हे अतिक्रमण करणाऱ्यांचे तांडेच्या तांडे येऊन वसलेले आहेत बरोबर आणि नुसते फक्त त्यांना काय या परिसराशी काही देणं घेणं नाही आहे. हम्म. त्यांना फक्त त्यांचा फायदा करायचा आहे हं. किंवा त्यांना तिथे राहायचं आहे. तर त्यांना राहण्यासाठी जसं सेटलमेंट करायचा जो प्रकार असतो किंवा कसंही करून तिकडे राहायचं मग त्याच्यामध्ये आपल्या काही राज्यकर्त्यांची सुद्धा चूक आहे बरोबर की तुम्ही इथे आलेल्या माणसाला हं. त्याला इकडचं त्याचं आधार कार्ड असेल हा तर त्याच्या आधार कार्डचा पत्ता कुठला तरी तिकडचा असेल मग त्याला इथे तुम्ही रेशन कार्ड देता हा तुम्ही त्याला इकडच्या सगळ्या फॅसिलिटीज देऊ कशा शकता. बरोबर बरं ते टॅक्स भरत नाहीत. टॅक्स कोण भरतं आपली लोक भरतात कम. आणि टॅक्स जेव्हा आपली लोक भरतात तेव्हा त्याचा बेनिफिट त्यांना मिळतो त्यांना जे मिळतो. टॅक्स भरत नाहीत. बरोबर बरोबर फक्त ते आपल्या पूर्ण व्यवस्थेवरती बोज म्हणून आहेत. हम्म. मग अशा लोकांना तुम्ही जर फार जवळ केलं हम्म. तर उद्या तुमच्या गावाचा तुमच्या संस्कृतीचा तुमच्या भूभागाचा तुमच्या वाड्यांचा नाश होईल नाश होणार हे बरोबर काळ्या दगडावरची रेग आहे. नाही हे कोणी कितीही सांगितलं ना तरी ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्याला नाकारता येणार नाही. स्थानिक भूमिपुत्र एकत्र आलेच पाहिजे आणि आपली मुंबई आहे त्याला ईला पण धक्का लागला नाही पाहिजे त्याच्यासाठी इकडले भूमिपुत्र एकत्रच आहेत आणि जर त्यांना कोण एकत्र म्हणजे तोडायचा प्रयत्न करत असतील तर स्थानिक भूमिपुत्र कोणाचंही ऐकणार नाही. दादा मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या या एरियामध्ये परप्रांती राहत नाहीत. नाही आमच्या ह्या परिसरामध्ये म्हणजे हं. प्रॉपर तुम्ही आता जिथे आहात हं. ते गाव आहे सांबोडी. या. सांबोडी पूर्ण एक गाव आहे त्याचा आम्ही सोयीसाठी पूर्व पश्चिम असं केलेलं आहे. बरोबर आमच्या गावामध्ये कुठलाही परप्रांतीय राहत नाही. बरोबर परप्रांतीय जे काय येतात ते फक्त फेरीवाले हं. किंवा काही भंगार वगैरे नेणारी जी लोक किंवा तुमचं काही असे कांदे बटाटे विकायला येणारी लोक जे आहेत तेवढीच. हं. त्याच्या पलीकडे आमच्या गावात निवासी म्हणून कुठलाही परप्रांतीय नाही. चांगली गोष्ट आहे खूप दादा. अगोदर आमच्या इथे एक इमारत बांधायचा हे झाला होता म्हणजे प्रस्ताव आला होता. हा. मग आमच्या गावातल्या सगळ्या तरुणांनी सांगितलं की हे शक्य नाही आहे. हा. आपलं गाव आहे गावाचं गाव पण टिकवायचं असेल तर निदान इथे तुम्हाला तुमच्या शेती वाडी जिकडे कुठे बिल्डिंग्स बांधायचे असतील तुमच्या जागा ओस पडलेल्या असतील तिकडे करायचं असेल तर तुम्ही करा परंतु गावामध्ये कुठलाही असा परप्रांतीय आणून त्यांना इथे म्हणजे वेगळं काहीतरी आपल्या याच्यामध्ये दुफळी माजवण्यासाठी संधी देऊ नका. इथल्या म्हणजे लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता का इथले जेव्हा तुमचे स्थानिक भूमिपुत्र तुमचे रिक्षा चालक व्हा धंदे असोत मटण वगैरे हे ते स्थानिक लोकच करतात तर मग हे पुढच्या म्हणजे पिढीला किंवा पंचकोशीला तुम्ही काय संदेश देऊ शकता. आमच्या जुचंद्र गावामध्ये भूमिपुत्र सर्व व्यवसाय करतात. तुम्ही मुंबई ते पालघर बाउंड्रीपर्यंत तुम्ही गेले तर हा असा एक गाव आहे जुचंद्र नायगाव पूर्व. या गावामध्ये सर्व व्यवसाय भूमिपुत्र करतात. तुम्हाला 100% जे काय व्यवसाय आहेत रिक्षा चालक असतील किंवा मटण मच्छी बाजार रेशन दुकान सगळे टोटल जेवढे व्यवसाय आहेत ना कोणी मक्तेदारी बोललं तरी चालेल पण हा मक्तेदारीने हा आमचा अधिकार आहे. बरोबर आहे. कारण आम्ही इथले भूमिपुत्र आहेत. आम्ही इथल्या जमिनींचा त्याग केलाय एक पोषक वातावरण तयार केलंय आणि या वातावरणात जर आम्ही जगू शकत नाही बरोबर. यापेक्षा दुर्दैव काय नाही. आणि बरोबर सुंदर खरंच याचा बोध आहे ना इथल्या राजकारण्यांनी घ्यायचा कारण तुम्हाला मेल्यानंतर खांदा पण आम्हीच देणार आहे. बरोबर खांदा आम्ही देणार आहे. बरोबर
तुम्हाला खांदा द्यायला परप्रांतीय येणार नाही आणि आम्ही परप्रांतीयांचा पण सन्मान करतो जेव्हा ते आमचा सन्मान करतो. बरोबर आणि एक आदर्श गाव म्हणून जुचंद्रला महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे बरोबर आणि पूर्ण देशाने ती अशा प्रकारची जी काय आमची व्यवसायाची एकी आहे भूमिपुत्रांची ही आणि जी सर्वत्र काय विचार आहे हा, तो सर्व भारताने बरोबर बरोबर स्वतः स्वीकृत नाही नाही केला तेव्हाच परिवर्तन घडेल इथे पाहिजे. परिवर्तन घडेल 100%. बरोबर आणि जे काही टीका वगैरे करतात त्या टीका काही लोक उर्मट असतात त्याला ते अपवाद असतात. बरोबर बाकी आमच्या सगळ्यांची एकजूट आहे, भाईचारा आहे, सगळ्यांचा सन्मान करतो. आज कुणी बघा महिला इकडे एकटी फिरू शकते रात्री, याला कारण इकडचा रिक्षा चालक भूमिपुत्र आहे, बरोबर इथला गावकरी आहे. तुम्ही रात्री 12 वाजता सुद्धा चालत जाऊ शकते कारण इथे गावकऱ्यांचं राज्य आहे. वा खरंच गावकऱ्यांचं राज्य आहे आणि हो. गावकऱ्यांचं राज्य असल्या कारण त्यांना भीती आहे. कायदा नंतर गावकऱ्यांचा चोप पहिला मिळतो. बरोबर जिथे सुंदर अन्याय होईल तिथे गावकरी भूमिपुत्र धावून जातो. म्हणून इथे गुन्हेगारी पण फार तुम्ही बघाल ना तर मोठी गुन्हेगारी इथे नाही आहे. अशी म्हणजे छेडछाडीचं प्रकरण बोला, कुठल्याही महिलेला त्रास, मुलाला त्रास, अपहरण, असे इथे घटना आहे ना बोटावर मोजण्या इतक्या आहेत. बरोबर आणि याचं कारण फक्त इथला जो गावकरी आहे व्यवसायामध्ये जो रात्रंदिवस इथे ऍक्टिव्ह असतो, जे काही बरोबर, ग्राउंड हा. लेवलला काम करतो, कंपल्सरी त्यामुळे इथली गुन्हेगारी पण जे बोलायला ना फार कमी प्रमाणामध्ये आहे. बरोबर आणि आम्ही कायद्याला मानतो. कायदा जे काय पोलीस असेल इथलं प्रशासन त्यांनाही आम्ही सहकार्य करतो या बाबतीमध्ये. हरित वसई चळवळीबद्दल आपण काय सांगू शकता? बघा, हरित वसई चळवळ म्हणजे ही संपूर्ण वसईची चळवळ होती. ज्या वेळेला सिडको इथे आली, तो काळ मला वाटतं 90चा वगैरे असेल, तर सिडको आल्यानंतर आहे ना इकडच्या काही जागरूक नागरिकांनी, म्हणजे त्या जागरूक नागरिकामध्ये मी कोणाकोणाचं नाव घेतो, वसईच्या वर्टी सरांपासून विरारचे पंढरीनाथ चौधरी, पंढरी अप्पा ज्यांना म्हणायचो ते, बरोबर पंढरी अप्पा आणि त्यांचे मुख्य इकडे वसईतून ज्यांनी आंदोलन पेटवलं ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो. त्याच्यामध्ये बरीचशी मंडळी त्यांनी खूप साथ दिली त्याच्यामध्ये. आता निर्भय आंदोलन किंवा बरोबर. निर्भय जनमंच म्हणून मनवेल तुस्कानो जे हम्म. ते पण त्या चळवळीचे भाग होते. आता प्रत्येकाचं काय राजकीय मतं समजा वेगळी वेगळी असतील, परंतु या मुद्द्यावरती सर्व एकत्र आले हा की आपला हा पट्टा जो आहे तो हिरवा राहिला पाहिजे. आणि आज तो हिरवा पट्टा आहे म्हणून तुम्ही बघा, बोरिवलीपासून विरारपर्यंतची सगळी जी मंडळी आहे ती पिकनिकला सगळी अर्नाळा, कंपल्सरी राजोडी, बरोबर. नवापूर, हम्म. कळम ह्या भागामध्ये येतात. तो कारण- टिकून ठेवलाय ना भाऊ? हा हं. नाही, तो हे फुफ्फुस आहे आपलं. बरोबर इथून हे जर बंद केलं ना तर सगळंच म्हणजे तुम्ही हा. सगळंच संपवलं असं त्याचा अर्थ. रक्तप्रवाह बंद होईल. Yes. रक्तप्रवाह बंद आता राजकीय लोकांना काय असतं, राजकीय लोकांना त्याला कुठे बिल्डिंग कुठे बांधायच्या, बिल्डर लोकांना कुठे जागा मिळेल ह्या गोष्टीवरती त्यांचा फोकस असतो. होईल. बरोबर पण आपण शेवटी आपल्याला 2 चपात्याच लागतात. कंपल्सरी तर आपल्याला दुनियाभरचं सगळं कमावून हं. सगळं निसर्ग ओरबाडून आपण काय मिळवणार आहोत याचा विचार कधीतरी त्यांनी करावा, असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना त्यांच्या डोक्यात कधीतरी यावं की आपण हे जे काही गोळा करतो सतत वेड्यासारखं, हे आपण कुठे नेणार आहोत आणि आपल्या प्रश्न पिढ्यांना आपण पुढच्या काय देणार आहोत बरोबर या विषयावरती. आणि हरित वसई चळवळ होती म्हणून आज जो काय हा इकडे भूभाग दिसतोय हिरवा तो आहे. अजूनही त्याच्यामध्ये काही नवीन शासनाचे आदेश निघत आहेत. आता तर अतिक्रमणावरती पण मला वाटतं काहीतरी त्यांनी 1.5 गुंठ्याचं अतिक्रमण तुम्ही हे करा, म्हणजे अधिकृत करा वगैरे असं दिलेलं आहे. आता भूमिपुत्रांनी समजा जिकडे शेती लावली असेल ते त्याला दिलं तर काय हरकत नाही, बरोबर परंतु परप्रांती तिथे परप्रांती येऊन जे बसलेले आहेत आणि त्यांनी ज्या झोपडपट्ट्या ज्या उभ्या केल्या आहेत बरोबर त्या झोपडपट्ट्यावरती सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आपण हा जेव्हा परमिशन आपण त्यांना देतो तेव्हा इथे राहणारा तो माणूस ऑफिशियल होऊन जातो इकडे. तुझं नाव काय बाबू? माझं नाव अयान. अयान, कुठे राहतो तू? मी सी साइड बिल्डिंगवर. बिल्डिंग हो गया. ही एरिया कुठली आहे? ही महाराष्ट्र. महाराष्ट्र एरिया हो. आहे. याला बीचला काय बोलता नाही या? या बीचला अरे आपण इथे खेळतो, राहतो, नाचतो. आणि आता 1 तारखेला काय आपल्या? 1 तारखेला महाराष्ट्र दिवस. हा मग महाराष्ट्र दिवस माहिती आहे, मस्त बाई. पण हा मराठी बोलता येते का? हो, तुला बरं. तुला येते. मग मराठी बोलायचं ना मराठी दिवसाच्या दिवशी. हो. सगळ्यांना सांगा तर कोणी भैया बिया दिसला ना, हा. ए मराठी बोल. हा त्याला एकच बोलायचा, मराठी बोलशील ते इथं राज. टिकशील. बरोबर ना? Yes. काय बोलशील? मराठी बोलशील तर इकडे टिकशील.
हा असा बोलायचा बरोबर ना. Yeah. हा बोल जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता या ख्रिश्चन बांधवांनी आपली मराठी भाषा म्हणजे एकदम प्रेमळपणे जपून ठेवलेली आहे बरोबर. एक्झॅक्टली. इतके वर्ष म्हणजे अकस्मात करून एकदम प्रेमळपणे जपून ठेवलेली आहे, त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? ऍक्च्युअल आहे ना, मुळातच इकडचा जो भाग आहे हा मराठी प्रेमीच आहे, कारण तो मराठीच आहे. बरोबर. म्हणजे इथे हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा ही फक्त शिक्षणापुरताच होती. त्याच्यानंतर मग मुलं जी काय बाहेर वगैरे जातात त्यांना जे शिकून जावं लागतं तेवढंच. बाकी इकडची मूळ भाषा जी आहे ती मराठीच आहे. आणि आम्ही मुळातच मराठी आहोत. पोर्तुगीज आल्यानंतर आमचं धर्म जरी ख्रिश्चन झाला तरी आमची भाषा तीच राहिली. आमची बोली भाषा जी आहे त्याला आम्ही कुपारी भाषा म्हणतो. म्हणजे ती सामवेदी हिंदू भाषा जी होती तीच सामवेदी ख्रिस्ती भाषा झालेली आहे. त्याच्यामुळे मराठीवरचं प्रेम आमचं जरासं पण कमी झालेलं नाही आहे. कधी कधी मुंबईला लोक विचारतात, आम्हाला सांगतात की अरे तुमचं आडनाव ख्रिश्चन असून लोपिस डिमेलो वगैरे असून तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं बोलता. बरोबर. म्हणजे त्यांना वाटतं की मराठी आम्हाला यायला नको, अडखळायला पाहिजे आम्ही. बरोबर. पण आम्ही मुळातच मराठी आहोत. आमचं रक्त मराठी आहे. हा नाव का तुझं? अरविंद यादव. अरविंद यादव. जी. हा मराठी येते तुला? नाही मग काय वाटतं तुला, मराठी शिकावी का नाही शिकावी? शिकेंगे ना. शिकेगे कवा शिकणार पण? तुला किती वर्ष झाली इथे आहेत? हो गया 3-4 तीन-चार वर्ष होली बरोबर ना. मग 3-4 वर्ष होली तर तुम्ही मराठी इथे शिकला नाही बरोबर. आता तर समजा इथे डायरेक्टली हे होणार आहे की ज्याला मराठी शिकेल तोच टिकल बरोबर. मग तुझा किंमत आहे याच्यावर, किंवा शिकला पाहिजे का नाही? शिकणार आहे ना. शिकणार ना, नक्की शिकणार ना. मग बोल जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके मी Okay. बोल मी मराठी मराठी शिकन. शिकन. ओके ओके. धन्यवाद. दादा नाव काय तुझं? सिकंदर कनौजिया. सिकंदर कान्होजिया. केव्हापासून आहे इथे तू? इथं कधी वर्ष, हा किती वर्ष झाली इकडे आहे तू? हा मुंबईमध्ये 5 साल. 5 साल. मग तुला मराठी येते? नाही मराठी काम करता हूँ. हा. शिकली पाहिजे का नाही शिकली पाहिजे? तुला इथे राहायचंय बरोबर. इथले स्थानिक लोक मराठी बोलतात, मग तुम्ही शिकशील ना. बोल मी मराठी शिकेन. तर मराठी शिकली पाहिजे का नाही त्यांनी? शिकली पाहिजे. बोला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.